कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी NSS अंतर्गत आज सादर करीत आहोत एक पथनाट्य. पथनाट्याचा विषय आहे सायबर क्राईम. सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन फसवणूक. चला तर मग सुरू करूया. काय राहिलं नाही. पैसा कमवला सगळा गेला. अरे वेदांत, काय झालं? काय सांगू तुला काय झालं. ऐक काय झालं. तुम्हाला तोच प्रश्न पडलाय का जो मला पडलाय की हा का रडतोय ते? बघूयात काही वेळापूर्वी. बरेच दिवस झाले मोठ्या बकऱ्या पकडला नाही, आज पकडू. हॅलो, वेदांत पाटील बोलतायत का? हा बोला. मी पुणे सिटीमधनं बोलतोय, PSI. बोला बा साहेब, काय म्हणताय? तुमच्याबद्दल कंप्लेंट दाखल झाली आहे. नाही साहेब, काय तर तुमचे गैरसमज होते, असं काही नाहीये. मी काय खोटं बोलतोय का? एका पोरीने कंप्लेंट केली तुमच्याबद्दल. नाही साहेब, हे सगळं खोटं आहे साहेब. किंवा माझं मुद्दा मला कोणत्या अडकवण्याचा प्रयत्न करतोय. मला यातून बाहेर काढ साहेब. मी काय ते बघतो, पण चहा पाणीचं बघा. काय काय तुम्ही सांगाल ते रक्कम द्यायला तयार आहे मी साहेब. बरं, या नंबरवर 50,000 पाठवा. लगेच पाठवतो साहेब, लगेच पाठवतो. मोठ्याने बोला. मोठ्याने बोला सगळ्यांनी. बघा 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 गावकऱ्यांनो, बघा, हा तर एक तरुण आहे आणि आपण तर सर्वसामान्य लोक आहोत. जर असा फ्रॉड याच्यासोबत होऊ शकतो तर आपल्यासोबत देखील नक्कीच होऊ शकतो. मग नंतर की करायचं तरी काय? हे बघा, जर तुम्हाला असा कधी कॉल आला तर तुम्ही सर्वात पहिले जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याबद्दल चौकशी करून तुमच्या शंकेचं नक्कीच निरसन करू शकतात. आणि हो, ही गोष्ट इथेच संपत नाही बरं का. बघूयात असाच अजून एक प्रसंग. हॅलो आई. आई वडिलांची आठवण येत नाही का ग बाई तुला? इथं मी आणि तुझा बाप डोळ्याला डोळे लावून तुझी आठवण काढत असतो आणि तुला काय आता आठवण आली बा आमची? अगं थांब, मी तुला माझ्या कॉलेजच्या फीच्या विषयी तडजोड विषयी फोन केला होता. काय झालं का? आबांशी बोललीस का? अगं दीपे, तुला माहिती आहे ना ग, तुझा बाप किती मेहनत करतो, दिसऱ्यात पैसा जोडतो, पण एवढ्या तुझी कॉलेजची फी नाही ग भरतायची. जरा तुझ्या कॉलेजवाल्यांना विचार की आणि शिक्षकांना विचार की जरा तारीख पुढे ढकलता येते. मी बोलून बघितलं, शेवटचे 2 दिवस उरलेत. आबांशी बोलून बघ, मी आता ठेवते. बरं. गंगे, मी येतो ग. अहो थांबा ना, तुम्हाला मी दीपीच्या कॉलेजच्या फी बद्दल विचारलं होतं, त्याचं तडजोड झाली का पाटलांकडनं? हो, अर्ध्या म्हणजे झाली, आता उरलेली आरती करायला चाललोय. अहो पण जरा लवकर उरका की, जरा 2 दिवसांनी पोरीच्या कॉलेजची फी भरायची. आपली एकुलती एक मुलगी, तिच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तुझ्या शिक्षणाची काळजी मला पण नाही. तू त्या म्हणजे बघू नको, तिची काळजी मला बघतो. तुझा तिकडे मी डोखा काय बाई माणूस आहे, आणि पोरगी बी तसलीच आहे. जीव तर माझाच एकटीचा जातोय. खूप दिवस झाले, पैशांची सोय नाही झाली, काहीतरी करायला पाहिजे. हॅलो. सकाराम देशमुख बोलतात का? नाही, मी त्यांची बायको बोलते. मी सरकारी अधिकारी बोलते. काही दिवसांपूर्वी आम्ही तुमच्या गावामध्ये आलो होतो सर्वेसाठी. त्याच्यामध्ये आम्ही गरीब लोकांची नोंदणी काढली होती. त्याच्यामध्ये तुमचंही नाव आलंय. अगं बया, पैसा म्हणला आणि देवच पावला की बोला. तर सरकार तुम्हाला काही मदत करू इच्छितो. त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावे लागते. अहो जिथं यायचं तिथं सांगायला लागीच येतो बघा आम्ही. अहो कुठंच यायची गरज नाही, घरी बसल्या तुम्ही लाखपती होणार आहात. बाबू काय सांगायचं, लवकर सांगा. तुमच्याकडे बँकेचं पासबुक असेल बघा. हाय आमच्या ह्यांचं आहे लागा. थांबा. हा सांगा काय पाहिजे. मला ना बँक अकाउंट नंबर द्या. 1 2 5 6 87 66 40 70. हा लिहून घ्या, नीट लिहा बरं. आता तुम्हाला ना OTP येणार, तो द्या मला. आला. 5 6 7 आणि 8 नीट लिहून घ्या बरं. हा चालेल. आता तुम्ही काही वेळातच लखपती होणार आहात आणि 10 लाख रुपये तुमच्या खिशात डायरेक्ट. येऊ द्या, हळूहळू येऊ द्या, पण येऊ द्या. गंगे, पाणी आण ग. अहो पाणी घ्या आणि गुळपाणी घ्या. का ग, काय आलं? आता एवढी खुश आहे? अहो तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आश्चर्यकारक होत. तुम्ही म्हणत होता ना तुमची बायको येडी, पण नाही, मी तुला शाळेत निघाली. आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी एवढ्या दिवसांपासून मेहनत करत होता ना, आता सगळं संपलं बघा.
कुठली गोष्ट? तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी गेला होता ना कामासाठी, ते त्या बाईचा मला फोन आला. ती म्हणली मी सरकारी अधिकारी बोलते. ती म्हणाली सरकार तुम्हाला मदत करणार आहे, तुम्ही गरीब आहे म्हणून, त्यासाठी फक्त 2 गोष्टी करा. काय काय कोणत्या कोणत्या? एक तर तुमच्या नवऱ्याच्या पासबुकचा नंबर सांगा आणि दुसरं म्हणजे OTP सांगा. आणि मी सांगितलं. आता ती बाया मला म्हणाली 2 तासानंतर तुमच्या अकाउंट वरती 10 लाख रुपये आणि घेतील. थांबा बरं, हे बघा आला. घ्या 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 बघा, एवढे शून्य दाखव बघा. अगं खुळे, खात्याचा बॅलन्स 0 आलाय 0. कुठं शून्य? 1 मिनिट असून बघा की केवढे झिरत. नीट बघा जरा. अगं तूच बघ, नाही त्याच्यात. काय बाई बाई, चष्माच विसरलाय. घरे चष्मा घाला आणि बघा, नीट बघा, एक दिसतंय का त्याच्यात? अगं खुळे, 0 0. काय राव, या बाईने सगळा पैसा घालवला, जे काय कमाल सगळं घालवलं. अरे म्हणजे त्या बाईनं मला चुना लावलं. अगं बाई, एवढा माझ्या नवऱ्याने पैसा कमवलेला गेला का? तर बघितलंच ना तुम्ही, कसा एक गरीब शेतकरी राब राब कष्ट करून पैसे कमवतो, पण त्याच्या बायकोच्या एकाच चुकीमुळे त्याला तो संपूर्ण गमवावा लागतो. पण यात त्या बायकोची तरी काय चुकी हो? तिने जेही केलं ते तिने तिच्या मुलीच्या प्रेमापोटी आणि चांगल्या भविष्यासाठीच तर केलं ना. पण ही अशी चूक तुम्ही करू नका. हे बघा, आजकाल तुम्ही कोणालाही फोन केला ना तर तुम्हाला सर्वात पहिले एक रिंगटोन ऐकू येते. ती रेकॉर्डिंग सरकारकडून रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला असे फ्रॉड कॉल्स येत असतील किंवा कोणावर शंका येत असेल तर तुम्ही 1930 या सायबर सिक्युरिटीच्या नंबरवर अथवा 100 या पोलिसांच्या नंबरवर फोन करून तुम्ही चौकशी करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. लक्षात ठेवा, आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षितता हे आपले पहिले कर्तव्य आहे. ऑनलाईन व्यापार जपून कर, फसवणुकीला टाळा. स्मार्टफोन स्मार्ट वापरा, सायबर गुन्हेगारीपासून वाचा. सायबर क्राईम पासून सावध राहा. डिजिटल युग सुरक्षित ठेवा. सायबर जागरूकता ही काळाची गरज आहे. थँक्यू धन्यवाद.